आज आपल्या रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट प्राथमिक शाळेमध्ये कुणबी सेवा ट्रस्ट मुंबई यांच्या सौजन्याने सोशल अवेअरनेस स्वयं फाउंडेशन शेअरिंग अँड सर्विंग ट्रस्ट यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या या रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट शाळेमध्ये आज या सोशल अवेअरनेस त्याचबरोबर स्वयं फाउंडेशन आणि शेअरिंग व सर्विंग ट्रस्टचे फाउंडर असतील, डोनर असतील, या ठिकाणी आता मला सर्वांचीच नावं माहिती नाही आहेत, परंतु सर्व डोनर त्याचबरोबर कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सन्माननीय आमचे निलेशजी सत्वे साहेब, त्याचबरोबर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, आता खूप वेळ झालेला आहे, त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष वासुदेवजी सत्वे, त्याचबरोबर आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष जुमारे साहेब, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय शिरसाट सर, आमच्या शाळेचे माझे सहकारी हांगे सर, या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी वर्ग आणि माझे सर्व समाज बांधव, या ठिकाणी हा जो कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षी त्याचबरोबर या वर्षी मला वाटतं सुरुवातीलाच पहिल्या वर्षी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात असाच कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम हा राबवला जात आहे। फक्त शैक्षणिक दृष्ट्याच नाही तर सामाजिक असू द्या, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये ही सर्व या ठिकाणी उपस्थित असलेली मंडळी त्याच्याबरोबर इतर असलेली मंडळी ही अतिशय जोमाने काम करत आहे। समाजातील तळागाळातल्या प्रत्येकापर्यंत ज्या काही महत्त्वाच्या मूलभूत सोयी सुविधा आहेत त्या पोहोचवण्यासाठी अहोरात्र ही सर्व मंडळी आपला बहुमूल्य वेळ देऊन म्हणजे सगळं प्रापंचिक सगळ्या गोष्टी सांभाळून समाजासाठी हे मोठं योगदान देत आहेत। त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीने आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी सर्वप्रथम आमच्या शाळेच्या वतीने मुख्याध्यापक आणि आमच्या शाळेचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की आलेल्या डोनरचं या ठिकाणी आपल्या शाळेमार्फत आपण सहर्ष स्वागत करणार आहोत। मी अध्यक्ष आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे वासुदेवजी सत्वे यांना विनंती करतो की आलेल्या सर्व डोनरचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। डोनर होताना सर्व तुम्ही ओएसिस जे याच्यामध्ये वाळवंटामध्ये असतं आणि तशा पद्धतीने हे ओएसिस सारखं काम करणारी ही जी सगळी मंडळी अगदी धावून येतात आणि आलेल्या पेशंटला त्याच्या नातेवाईकांना जो धीर देतात त्याची सगळी व्यवस्था करतात, त्यासाठी खरोखरच तुम्हा सर्वांना लाख लाख धन्यवाद। आता मी या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक असतील, आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपल्या संपूर्ण टीमचं एकत्रितपणे आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत। मी ट्रस्टचे संस्थापक आमचे निलेशजी सत्वे साहेब यांना विनंती करतो की सर्वांनी येऊन एक फोटो आमच्या सोबत काढायचा आहे। सर्वांनी या आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट त्याचप्रमाणे शेअरिंग अँड सर्व्हिस पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चेन्नई यांच्या माध्यमातून पूर्ण आपल्या विभागात नाही तर माझ्या मते रायगड जिल्ह्यामध्ये या उनेगाव शाळेचं नाव हे खूप गाजत आहे। मी या शाळेचे शिक्षक श्री भोसलेकर सर, त्याचप्रमाणे श्री मुख्याध्यापक सर, मी यांचे विशेषतः कौतुक करेन, कारण का आता सरांनी जे सांगितले की कितीतरी अवॉर्ड्स या शाळेने आपल्या माणगाव तालुक्याचं नाव पटकावलेलं आहे, असं की म्हणजे एकदम वाखाणण्याजोगं अशी उत्तम कामगिरी सर्व विद्यार्थ्यांकडून ते करून घेत आहेत। त्याबद्दल मी सर्व शिक्षक वर्गाचं आमच्या संस्थेच्या माध्यमातून मी त्यांचं प्रथमतः आभार व्यक्त करतो। एवढंच नव्हे तर उनेगाव गाव हा मला असं वाटतं एक वेगळाच गाव आहे, कारण का सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच की या उनेगावच्या गावाने
एक आपल्या कुणबी सेवा चॅरिटेबल साठी असा एक रत्न दिला की तो आपल्या समोर बसलेले आहेत. आज त्यांनी रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वरती बसून रात्री 7-8 वाजता बसून ते 11-12 वाजेपर्यंत बसून ह्या गावची 2 माणसं, त्या गावची 2 माणसं, त्याचं साक्षीदार मी स्वतः आहे, असे एकत्र सर्वांना एकत्र करून आज ही एवढी मोठी भली ट्रस्ट, कारण का आजच्या युगात ट्रस्ट चालवणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्याच्या पाठीमागे जी काही मेहनत आहे ती प्रत्येकाला तर माहितीच आहे. आमचे अध्यक्ष जरी असले तरी ते स्वतः 30-30 किलोचा एक वह्यांचा बोजा घेऊन स्वतः ते मेहनत करतायत. एवढंच नव्हे तर आता त्यांची 2 मुले आहेत. तुम्ही कदाचित त्यांचे फोटो पण तुम्ही बघितले असाल व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून. मला सांगायला आनंद होतोय की ती 2 मुलं सुद्धा की या प्रवाहामध्ये झोकून काम करतात, की त्यांनी पण एक आदर्श घेतला की आपले पप्पा काय करतात आणि आपण काय करतो. तर त्याबद्दल या उनेगाव गावाचं स्पेशल मी आभार व्यक्त करतो. तसेच शेअरिंग अँड सर्व्हिस पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आपल्या या शाळेसाठी वह्या वाटप, तसेच या साहेब या आताच कुणबी समाज उन्नती संघ शाखा तालुका मानगाव चे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री निलेशजी तलवडकर साहेब यांचं आगमन झालं, त्याबद्दल मी शाळेच्या वतीने सुद्धा त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे या संस्थेच्या माध्यमातून मिळणारे जे काही शैक्षणिक या वैद्यकीय सेवेसाठी जे काही आपल्याला मदत मिळते तर त्या मदतीचा या उनेगाव गावाने पुरेपूर फायदा करून घ्यावा असं मला वाटतं. आणि एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम माझ्या शाळेमध्ये, माझ्या गावामध्ये माझे सहकारी मित्र, त्याचप्रमाणे शेअरिंग अँड सर्व्हिस पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे सहकारी डॉक्टर जाधव साहेब, त्यांच्या सहकारिणी मैत्रिणी, त्याचप्रमाणे या ट्रस्टचे ॲडव्होकेट ॲडव्होकेट म्हणजे स्वयं फाउंडेशन जे चालवत आहेत त्याचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे या ट्रस्टचे ॲडव्होकेट ज्यांनी या ट्रस्टला उभे करण्यासाठी खूप मोठा वाटा उचलला, आम्हाला सहकार्य केलं, मार्ग दाखवलं आणि त्यातून एक ट्रस्ट निर्माण झाले, ते आदरणीय वैभवजी गोसावी साहेब. त्याचप्रमाणे सोशल अवेअरनेस ग्रुपच्या वतीने आलेले सर्व सहकारी, माझे सर्व सहकारी मित्र, बंधू भगिनी, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक ज्यांनी या प्रवाहामध्ये आम्हाला आणलं, त्याचप्रमाणे सर्वांशी चर्चा करून आम्हाला समाजाच्या प्रवाहामध्ये आणलं ते माझे मित्र निलेश तलवडकर, प्रकाशजी मोरे, आम्हाला योग्य मार्ग दाखवून आणखीन पुढे नेण्यासाठी ज्याने प्रयत्न केला ते आमचे आदरणीय वरिष्ठ मार्गदर्शक मुकेश भोसलेकर गुरुजी, विद्यार्थी मित्रांनी, सगळे बंधू भगिनी. प्रत्येकाने समाजामध्ये जगत असताना आपण प्रत्येकाने आपापला भाग म्हणून समाजामध्ये सहभाग घेणं गरजेचं असतं आणि त्याच उद्देशाने आम्ही गावावर करतो आहे. माझं स्वतःचं गाव आहे, मी माझ्या स्वतःच्या गावातील सुद्धा खूप लोक जॉईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्तापर्यंत ट्रस्टमध्ये माझ्या स्वतःच्या गावातील 50 लोक काम करत आहेत. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण एकमेकांच्या जोपर्यंत सानिध्यात जात नाही, जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत छोट्या मोठ्या अडचणी सुटत नाहीत. ट्रस्टच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम चालू आहेत, चांगल्या सुविधा मिळत आहेत, मुलांना पुस्तकं मिळत आहेत, ग्रामीणच्या मुलांना पुस्तकं मिळत आहेत. जे ॲक्च्युअल जे सदस्य काम करत आहेत त्यांच्या मुलांची आम्ही शैक्षणिक फी जी असते ती आम्ही 10,000 रुपयेपर्यंत या त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या मुलांना आम्ही भरतोय. त्यांच्या वैद्यकीय सेवा असो किंवा इतर कोणतीही गोष्टी असो त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे त्याला सहकार्य करतोय. तर ही जी संघटना आहे ती एकमेकाला घेऊन चाललेली संघटना आहे. तुम्ही वेळ दिला तर आम्ही तुमच्यासाठी वेळ देऊ. रात्र्यापर्यंत जाणारे पेशंट, अन्नदान उपक्रम असू दे, हँडिकॅपचा उपक्रम असू दे, आता आपल्याला स्वतःचं एक प्लॅन्ट आहे ज्याच्यामध्ये आपण जे पाय किंवा हात अपघातात जातात, ज्यांना अतिशय मोठा खर्च पडतो, अशा लोकांना सुद्धा आपण सहकार्य करतोय आणि ते मोफत करून देतोय. मी माझ्या गावामध्ये स्वतःच्या परीने जेवढा प्रयत्न करायला पाहिजे त्यापेक्षा जास्त प्रयत्न मी माझ्या स्वतःच्या गावामध्ये करतोय.
कारण आपण दुसऱ्यांचे गाव गोळा करत असताना स्वतःचं गाव हे पहिलं सक्षम करणं गरजेचं आहे. ज्यावेळी मी सुरुवात केली तेव्हा 17 लोक मिळून ही केलेली सुरुवात या मुंबईसारख्या जीवनामध्ये एवढ्या मोठ्या सागरामध्ये मी ती बोट 17 गावातील लोकांना घेऊन प्रवासाला सुरुवात केली आणि केवळ 5 ते 6 वर्षामध्ये आता माझ्याबरोबर जवळजवळ 135 गावांचा प्रवास आहे आणि त्याच्यातून मी पुढं खूप निघालेलो आहे. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून मी काम करतोय. असं नाही की माझी संस्था असं अजिबात नाही. मला ज्या संस्थेने घेतलं, ज्या संस्थेने माझ्यासाठी प्रयत्न केला त्या प्रत्येक संस्थेसाठी काम केलं आहे. आतापर्यंत मी जवळपास 13 ते 14 संस्थांचं काम करतोय. त्यातून जे काय मिळतंय ते मी माझ्या समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि एवढीच अपेक्षा आहे की एक माणूस जगण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्या वडिलांनी मी प्रवासामध्ये येत असताना मला सांगितलं, ते गव्हर्नमेंट सर्वंट होते, त्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसा होता. ज्यावेळी आम्ही 1 रुपया मागत होतो तेव्हा ते 10 रुपये देत होते, पण ते त्यांच्या घामाने भिजलेले होते कारण ते शेतकरी होते. जे माझ्यावर संस्कार झाले त्यावेळी माझ्या वडिलांनी या प्रवासामध्ये शेताला एकच सांगितलं की मी जे काय कमवलंय तुझ्या ह्या समाजाच्या मार्गामध्ये कोणी कोणाचं भलं झालेलं नाहीये. समाज हा तेवढ्यापुरता असतो, तो मदत घेतो आणि निघून जातो. आयुष्यामध्ये काही कमवलंच नाही तरी चालेल, फक्त मी जे कमवलंय ते तू घालवू नकोस. एवढंच हातामध्ये कार्य देऊन माझ्या वडिलांनी मला मुंबईमध्ये पाठवलं. परमेश्वर कृपेने मला कधीही कमी पडलं नाही. मला भरपूर काही मिळालं, या समाजामुळे मिळालं, नाव मिळाले, पुरस्कार मिळाले, सन्मान मिळाले, ते सगळे केवळ माझ्या समाजामुळे मिळाले. या संघटनेत यायच्या आधी माझं अस्तित्व काही नव्हतं. ज्यावेळी मी संघटनेत आलो, एकत्रित आलो, जीवलग मित्र मिळाले, आजही मी त्यांना बोलतो, बडबडतो. कधी कधी आमच्यामध्ये भांडण सुद्धा होतं, परंतु घराप्रमाणे आम्ही राहिलोय, भाऊ बहिणीप्रमाणे राहिलोय. मी कधी कोण घरातून निघून गेलेला नाही. संबंध हे माझे आजही फार जीवलग आहेत. आज रात्री अपरात्री बोलवताना मी आजारी असताना जवळपास 100 ते 150 मित्र माझे रात्रंदिवस माझ्यासोबत हॉस्पिटलला होते. की हे विसरण्यासारखं नाहीये. प्रथम कोण असतो, तो मित्र असतो, सहकारी असतो, नातेवाईक तर येतातच, त्यांचं तर ते कर्तव्यच असतं. पण हा प्रवास आहे तो अतिशय सक्षम आहे, चांगला आहे आणि याची मला ऊर्जा मिळाली. म्हणून मी आजही कुठलंही वजन उचलायला, कुठलंही हमाली करायला मी मागे पुढं पाहत नाही. कारण मोठेपण आणि लहानपण हे कोणासाठी नसतं, असते ती केवळ माणुसकी. आणि म्हणून विद्यार्थ्यांनाही सांगेन की आपण आपल्या आयुष्यामध्ये इंजिनियर, डॉक्टर, वकील तर सगळेच होतात, पण माणूस सुद्धा बनायला पाहिजे. आम्ही आश्रमांमध्ये जातो तर मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही गेलो होतो ऑक्सिजन मशीन द्यायला साहेबांच्या माध्यमातून. तर तिथे 1 ME आहेत, 2 LLB आहेत, 2 MBBS आहेत. म्हणजे अतिशय सुशिक्षित लोक आहेत, ज्यांची करोडोची प्रॉपर्टी आहे ते आहेत. शेतकऱ्याचे आई वडील तिथे नाहीत. तर शेतकरी हा इमानदार असतो, तो इज्जतीला जागणार असतो. म्हणून आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. आपल्या कुणबी समाज असो, तेलडी माली कुणबी कोणी असू द्या, कुठल्याही जातीचं समर्थन ट्रस्ट करत नाही, जातीपर्यंत भेदभाव करत नाही, कोणाच्या मदतीमध्ये कुठलाही जात धर्म पाळत नाही. मानवता एकच धर्म आणि त्याप्रमाणे आपण काम करतोय. मुलांनी पण आपले आयुष्य जगत असताना आपल्याकडून किती मोठी चूक झाली तरी ते आपल्या आई वडिलांना सांगायची असते आणि आपली चूक सुधारायची असते, ती लपवायची नसते. त्याच्याने आयुष्य घडत नाही. एक चूक लपवा गेला तर हजारो चुकी लपवाव्या लागतात. या भिंतीवर लागणारे जे फोटो आहेत ते आपले कोणी आजोबा पंजोबा नाही आहेत, तर हे असे युग पुरुष आहेत ज्यांनी आपलं कर्तव्य समाजासाठी दिलेलं आहे. लोकमान्य टिळक होते, महात्मा गांधी होते, हे आपले आजोबा पंजोबा अजिबात नव्हते. पण त्यांचं नाव का घेतो आपण, तर त्यांच्या नावामागे काहीतरी कार्य आहे जे आपल्याला इथे सक्षम करायचं आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की आपणही आज मोठे झालेले आहात, पहिली दुसरीची मुलं नाही आहेत, तर तुम्ही सक्षम व्हा आणि आपण खरं बोलायला पाहिजे, खोटं अजिबात बोलू नये आणि आपल्या आई वडिलांचा आदर करायला पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. आलेल्या सर्वांचं मनापासून माझ्या गावामध्ये मी स्वागत करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. मी रवी जाधव, सोशल अवेअरनेस ग्रुप आणि शेअरिंग अँड सर्व्हिंग पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चेन्नई कडनं तुम्हाला वया आलेल्या आहेत. तर त्याबद्दल तुम्ही, मला वाटतं सर मोठी मुलं आहेत आता, आणि एवढीच इच्छा आहे की तुम्ही कंटाळा आला असेल तुम्हाला आणि तुम्ही थकला पण असेल. आम्ही पण थकलो आहे, पण तरीसुद्धा आज तुम्हाला थकायचंच आहे आणि आज तुम्हाला कंटाळा घ्यायचाच आहे. कारण त्या मी तिकडे बसलेलो तर मी पण कंटाळायचो, मला पण थकलेलो असायचो आणि मला खूप कंटाळा यायचा. आणि स्वाभाविक गोष्ट आहे, तो आलाच पाहिजे तुम्हाला, कारण आमच्यासारखे असे तुम्हाला आयुष्यात भरपूर जण भेटणार आहेत, बोलणार आहेत. पण कधीतरी कुठेतरी आहे ना, एक काहीतरी कोणतरी बोलणार असेल की त्याच्याकडनं काहीतरी आपण एक धडा घेतो आणि आपल्याला आयुष्याला एक ना वेगळी वाट मिळते. असं तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, आणि मला खूप भावली ती गोष्ट, आणि तुम्ही मोठी मुलं आहेत ऐकतायत म्हणून. काय असतं की गणपती आहे ना, आपला देवतेचं नाव आवडतं गणपती, सगळ्या जणांना गणपती आवडतो ना. तर मुंबईमध्ये संकष्टी किंवा अंगारिका असेल ना, तर तिथे गणपतीच्या दर्शनासाठी ना खूप मोठी रांग लागते, प्रचंड मोठी रांग लागते तिथे, समजलं.
तर म्हणजे इतकं आहे ना, प्रत्येक जण काही ना काहीतरी त्या देवाकडे मागायला आलेला असतो. तर त्याच्यामध्ये तो उंदीर मामा, आता मला माहित आहे, मी पण लहान होतो, मला सांगण्यात आलेले की मला बालिश आहे मी, म्हणून मला सांगण्यात आलेली गोष्ट असेल ती. तर तो उंदीर मामा गणपतीला विचारतो की बाप्पा, की तुझ्यासाठी हे इतके लोक, एवढे लोक आहेत तुझ्या वाट बघतायत, आणि तू किती वेळ करतोयस, प्रत्येकाची दुःख सोडवायला पाहिजे तुला, किती वेळ लावतोयस तुला, आणि इतक्या लोकांना तू कधी आता हे करणार आहेस, आशीर्वाद देणार आहेस, आणि कधी सगळ्यांचं चांगलं करणार आहेस. तर देव काय बोलतो, गणपती बाप्पा काय बोलतो की मी झाडं बनवली, डोंगर बनवले, नदी नाले बनवले, सगळं प्राणी बनवले, आणि सगळ्यात सुंदर म्हणजे मानव बनवला मी, ज्याला बोलता येतं, नाचता येतं, गाता येतं, पोहता येतं, काय नाहीत मानवाला. पण हा मानव आहे ना, एकमेकांना मदत नाही करत आहे. इथे इतकी लोक आहेत ना की ती एकमेकांशी बोलली आणि एकमेकांना जर मदत केली ना, याच्याहून अर्धी लाईन निघून जाईल. एका मुलाला इथे पोटात दुखते आहे आणि इकडनं बरोबर 20व्या नंबरावर डॉक्टर आहे, पण ते दोघं एकमेकांच्या संपर्कात नाही आले. जर तो डॉक्टर त्या मुलाला भेटला आणि मग त्याने त्याला बरं केलं, तर तो मुलगा लाईनीतनं बाहेर जाऊन जाईल. डॉक्टरची प्रॅक्टिस चालवण्यासाठी डॉक्टर एक छानसं क्लिनिक बघतोय, आणि अक्षरशः 50व्या नंबरावर एक बिल्डर आहे की तो असं विचार करतोय की मी बिल्डिंग बांधतोय, माझे शॉप्स वगैरे जातील की नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी अशी गरज आहे, ती आपण एकमेकांशी बोलल्यानंतर आहे ना, ती कदाचित होते. तुम्हाला चांगले मित्र मिळणं पण. आता ही चेन्नई म्हणजे किती लांबनं आलेली आहे, चेन्नईवरनं वया आलेल्या आहेत. मला वाटतं की मी ज्या शाळेत शिकलो किंवा माझ्यावर जे संस्कार झाले, कदाचित मी पण त्या लाईनमध्ये उभा असेल. जेव्हा माझ्याकडे त्या वया आल्या, कोणाकडे तरी त्या वया होत्या, की मी त्यांना सांगितलं की त्या मित्रांना की त्या वया मला दे. त्याच्यानंतर मला दुसरा मित्र भेटला वैभव, की ज्याने ह्या तुमच्या वया तिकडनं आल्यात ना, त्याने कसं तरी उतरवल्या. ते जवळजवळ 20 ते बॉक्स होते ते अक्षरशः, आणि कोणी नव्हतं त्यावेळेला. तर खरंच पहिली टाळी वाजवा त्याच्यासाठी की ते 20 बॉक्स. त्याच्यानंतर आहे ना, एक गंमत अशी आहे, निलेश नावाचे जे आहेत ना, मला वाटतं व्यक्तिमत्व हुशारच असतात किंवा मेहनती असतील कदाचित. मग आमच्या निलेशने ते मोजले 20-22. मग परत माझं डोकं खाल्लं असेल त्याने की किती लागतील, अजून काय करावं लागेल, काय लागेल. मग तिथे त्याचा रोल संपल्यानंतर आता बघाय कसं कसं चाललंय. मग त्याच्यानंतर परत हे कुणबी समाजाचे 2 निलेश एकत्र आले. मग एकाचं नेतृत्व चांगलं आहे दोघा जणांचं. मग त्यांनी जमा केलं, त्यांनी व्यवस्थित प्लॅन केलं की वया कशा आणायच्या, आणि या वयांशिवाय इतर ज्या गोष्टी लागल्यात ना, त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली. इतर प्रत्येक गोष्टीसाठी मला वाटतं मोरे आहेत ना, त्यांना तर कंपास वगैरे अचानक सांगितलेला आम्ही, आणि ते अक्षरशः लहान मुलांसाठी जे कंपास वगैरे घ्यायला ते आलेले. तिथून त्यांनी परत ते म्हणजे खूप मेहनत केली. आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या स्टेशनरी त्यात गोळा करताना की आम्हाला अशा पटापट म्हणजे माणसं पण पटापट, जी कुणबी साहेबची टीम आहे तुमची, खरंच हॅट्सअप आहे तुम्हाला. कारण जेव्हा समोरचा माणूस आपल्याला आपल्याला हजर असणं खूप गरजेचं आहे. नाही तर काय माहिती आहे की त्यांचा गैरसमज होतो की आपल्याला याची गरज नाही किंवा काय आहे, पण असं कधीच नाही झालं की पटापट त्या वस्तू आल्या. त्यांनी ज्या पेन्सिल्स असतील, पेन असेल किंवा तुम्हाला इतर काही स्टेशनर, ते खूप काही फिरले आहेत. त्याच्यानंतर त्या तुम्हाला वस्तू मिळत आहेत जे काय फिरत असतील ते. त्यामुळे खरंच सांगतो की दुसरी टाळी त्या दोन्ही निलेशसाठी वाजवा तुम्ही. सगळ्यांना त्या तिघांचा जंगलने आहे ना, आम्हाला खूप काही शिकायला मिळालेलं आहे. आणि म्हणजे आमच्यामध्ये जे काय कुवत आहेत, आम्ही काही अजून काही आमच्यामध्ये काय डेव्हलप करू शकतो वगैरे किंवा काय, आम्हाला आमचा मार्ग मिळतो. आणि आम्हाला पण त्याबद्दल जर मिळालं की की आम्ही अजून काही करू शकतो तर ते मिळतं. तर त्यामुळे तुम्हाला सगळ्या जणांचा शेवटची आहे. आणि मला खरंच प्रामाणिकपणे असं वाटतं, मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगितलंय की आज तुम्ही जी लहान मुलं आहात, आम्ही तिथे बसलेलो, माझी फार अशी इच्छा आहे की आज आम्ही मुलांना मदत करतोय शिक्षणासाठी. कारण कोणाचंही आमचं प्रामाणिक हेतू असं आहे की कोणाचं शिक्षण थांबू नये. शेअरिंग अँड सर्व्हिंग पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा जो मुलगा आहे ना, तो असा इतका जास्त शिकलेला नाही आहे. तो त्याच्याबरोबर टीम चांगली आहे, तिथे प्रोफेसर्स असतील, डॉक्टर्स असतील, शिक्षक आहेत त्याच्याकडे. पण त्याचं असं आहे की मला शिक्षण नाही मिळालं ना, तर ते शिक्षण कधी कोणाचं था. त्याचा हेतू खूप छान आहे. आम्हाला भाषा येत नाही, माझी भाषा मराठी आहे, त्याची काहीतरी साऊथ इंडियन असेल, मद्रासी असेल, पण त्याचा हेतू खूप छान आहे. म्हणून इथपर्यंत आम्ही ते, नाही तर चेन्नईवरनं आज मानगाव आम्हाला काय माहित नव्हतं, पण या सगळ्यांमुळे आम्ही आज इथपर्यंत मानगावपर्यंत आलोय. आणि तुम्हाला एका प्रॉपर चॅनल थ्रू खरोखर म्हणजे एकदम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलो, तुम्हाला देऊ शकलो. माझी फार अशी इच्छा आहे की तुम्हाला तुमच्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जसे तसे तुम्ही मोठे व्हाल, तुम्ही सुद्धा इतरांना मदत कराल. आज मी बोलतोय, उद्या तुम्ही याल इथे माझ्या जागी बोलताना, आणि उद्या तुम्ही इतर मुलांना मदत कराल. त्याच्यासाठी मग आता त्यावेळेला आम्ही वह्या आणलेल्या आहेत. देव करू द्या तुम्ही टॅब्स द्या, लॅपटॉप द्या.
आणि त्यावेळेला तुमच्या आठवणी तुम्हाला त्यावेळेला की बाबा की असे मोठे निलेश काका जोनी काका वगैरे की त्याने तुम्हाला मार्ग दाखवला. पण एवढीच इच्छा आहे की तुम्ही सुद्धा असंच कोणाला तरी मदत करा आणि तुमच्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. सन्माननीय, अगदी एका वाक्यात तुमचे आभार मानणार आहे, कारण तुम्हाला वेळ झालेला आहे, मुलंही कंटाळलेली आहेत. ज्या समाजातून आपण आलो आहोत, ज्या समाजातून आपण मोठे झालो आहोत, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आहोत, या भावनेतून तुम्ही सगळेजण काम करत आहात आणि या कार्यासाठी तुम्हाला उत्तरोत्तर अधिकाधिक आई भवानी, आई तुळजाभवानी तुम्हाला अधिकाधिक बळ देवो, तुमच्या हातून अधिकाधिक चांगलं काम हो. असं म्हटलं जातं, जो स्वतःसाठी जगतो तो मेलेला असतो, पण जो दुसऱ्यासाठी जगतो ना तो अमर राहतो. ही जी उदाहरणं सांगितली त्यातलं आपल्याला फारसं तितकं होता येणार नाही कदाचित, परंतु त्याच्या पाठीमागे आपल्याला जाता येईल आणि ते बळ तुम्हाला समाजातून मिळो, अधिकाधिक मिळो, एवढ्याच तुम्हाला शुभेच्छा राहतील. आणि तुम्हा सर्वांचे एकत्रितपणे खूप खूप मनपूर्वक आभार. आमच्या शाळेची तुम्ही दरवर्षी निवड करता आहात, आमच्या शाळेकडे तुमचं आवर्जून लक्ष आहे, यातच आम्हाला खूप आनंद आहे. तुम्हा सर्वांचे शाळेच्या वतीनं, त्या ग्रामस्थांच्या वतीनं, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं आणि आमच्या या चिमुकल्याच्या वतीनं खूप खूप मनपूर्वक आभार. असं सहकार्य उत्तरोत्तर आम्हाला लाभू देत हीच अपेक्षा. समोर घेऊया.